नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की आधुनिक परसबागेचं महत्त्व. बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल की टेरेस गार्डन, परसबाग या गोष्टीला आजच्या काळात किती महत्त्व आहे. आपल्या घरासमोर असलेली मोकळी जागा, मग ती खाली असो किंवा गच्चीवर असो किंवा बाल्कनीतील असो किंवा सोसायटीची असो, त्यावर लावलेली फळझाडे, भाजीपाला, फुलझाडे, औषधी व सुगंधी वनस्पती ह्या परसबाग फुलवत असतात आणि परिसराचं सौंदर्य खुलवतात. आजच्या धावपळीच्या जगात निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळत नाही. निसर्गाची आवड सर्वांनाच असते आणि आपली परसबाग असावी, त्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, भाजीपाला, फळझाडे असावी असे वाटत असते. अलीकडच्या काळात अशा प्रकारची परसबाग फुलविण्याचे काम अनेक जण करताना दिसतात. खरे तर सर्वांनीच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग करून छानशी परसबाग सजवली पाहिजे. ज्यांच्याकडे मोठी जागा नसेल त्यांनी टेरेस गार्डन करावी. ज्यांच्याकडे बाल्कनीची मोठी जागा असेल त्यांनी फुलझाडं, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड करावी. परसबाग आणि टेरेस गार्डनची संकल्पना अलीकडे पुढे येत असून अनेकांनी त्या दृष्टीने चांगले प्रयत्न केल्याचे सुद्धा दिसते. परसबागेचे चांगले व्यवस्थापन जर केले तर आपल्याला विषमुक्त असा भाजीपाला स्वतःच पिकविता येतो. आपल्याला लागणारा भाजीपाला कुंड्यांमध्येही लावता येतो. भोपळा, कारले, दोडके, काकडी, टोमॅटो, मिरची, पालक, कोथिंबीर अशा प्रकारचा भाजीपालासुद्धा आपल्याला लावता येतो. त्याचप्रमाणे परसबागेमध्ये फुलबाग तयार करता येते. त्यामध्ये आपण शोभिवंत झाडे लावू शकतो. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पतींच्या कुंड्या तयार करू शकतो. परसबागेतील फुलांचा वापर आपण देवपूजेसाठी, वेणी, गजरा तयार करण्यासाठी, सजावटीसाठीही करू शकतो. त्यासाठी मोगरा, जास्वंद, जाईजुई, आबोली, झेंडू अशी फुलझाडे परसबागेत लावू शकतो. औषधी वनस्पतींचा आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो. त्यामुळे परसबागेत कोरफड, ज्येष्ठमध, अश्वगंधा, सफेद मुसळी, तुळस, सोनामुखी यांची लागवड करू शकतो. परसबागेत पपई, पेरू, आंबा, लिंबू, कढीपत्ता, आवळा, डाळिंब, चिक्कू ही फळझाडे लावून ताजी फळे खाण्याचा आनंद लुटता येतो. परसबागेचे आजच्या काळात फार महत्त्व आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा आनंद मिळतो. विषरहित ताजा भाजीपाला, ताजी चवदार फळे, सुंदर फुले मिळतात. शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते. वेळप्रसंगी परसबागेतील दर्जेदार औषधींचा उपयोग करता येतो. लहान मुलांना झाडांची, निसर्गाबद्दल आपुलकी, ओढ निर्माण होते. घरातील वयोवृद्धांना चांगला विरंगुळा मिळतो. शिल्लक राहिलेल्या भाज्या वाळवून साठवता येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परसबागेमुळे आपला भाजीपाला, फुले, फळे घरीच मिळाल्याने पैशांची मोठी बचत होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात, टेरेसवर, बाल्कनीमध्ये जिथे कुठे जागा असेल तेथे जमेल त्या पद्धतीने परसबाग फुलवली पाहिजे. निसर्गाचा आनंद लुटावा. मोकळ्या जागेचा चांगला वापर करून आपल्या गरजा काही प्रमाणात भागवाव्यात. त्यातूनच पर्यावरणाचे रक्षण होते. पर्यावरणाचा समतोल राखणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. परसबागेचे अनेक प्रकार पडतात. तुम्ही बघितलं असेल की त्यामध्ये जागेची उपलब्धता, कुटुंबातील सदस्यांची संख्या यावरूनही काही प्रकार पडतात. मोठी परसबाग, मध्यम परसबाग, छोटी परसबाग आणि कुंड्यांमधील झाडे असे प्रकार करता येतात. जेव्हा बंगल्याच्या प्रांगणामध्ये 15 ते 20 गुंठ्यापेक्षा जास्त जागा असते त्याला आपण मोठी परसबाग म्हणतो. त्यामध्ये फळझाडे, भाजीपाला, फुलझाडे, औषधी आणि सुगंधी वनस्पती, शोभिवंत झाडे लावता येतात. परसबागेत कुटुंबातील सदस्य काम करू शकतात, आपला छंद जोपासू शकतात. मध्यम स्वरूपाच्या परसबागेत 5 गुंठ्यापासून तर 20 गुंठ्यापर्यंतच्या जागेत काही उपयुक्त फळझाडे, वेलवर्गीय भाज्या, हंगामी भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलझाडे, बोनसाय, सुगंधी वनस्पतींची लागवड करून कुटुंबातील सदस्यांना छंद जोपासता येतो. छोट्या परसबागेत 5 गुंठ्यांपर्यंत जागा असल्यास भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलझाडे, काही महत्त्वाचे वृक्ष लागवड करता येते. परंतु जेव्हा परसबागेसाठी जागा नसते त्यावेळी कुंड्यांमध्ये भाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, बोनसाय किंवा शोभेची झाडे लावता येतात. जागा नसल्यास टेरेसवर सुद्धा कुंड्या ठेवून रोजच्या गरजेच्या ताज्या भाज्या, फळे, औषधी वनस्पती मिळू शकतात. परसबागेत अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड करता येते. त्यामध्ये टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, पालक, पुदिना, मेथी, आंबाडी, कोथिंबीर, फुलकोबी, पानकोबी, गाजर, मुळा, बीट, लसूण, कांदा, बटाटा, चवळी, गवार,
वाटाणा, शेवगा, ब्रोकोली, दुधी भोपळा, कारले, गिलके अशा अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश करता येईल. परसबागेत उपयुक्त अशा फळझाडांची लागवड केल्यास फायदा तर होतोच, पण बाग अतिशय सुंदर दिसते. पर्यावरणास पोषक वातावरण तयार होते. परसबागेमध्ये फळझाडे लावली तर रोजच्या आहारात सकस व दर्जेदार फळे मिळतील. ताज्या फळांद्वारे जीवनसत्वे, खनिजे, पोषक अन्न घटक मिळून त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. परसबाग तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले खते, माती टाकून सुपीकता लक्षात घ्यावी. फळझाडांसाठी खोल खड्डे करून घ्यावेत. त्यानंतर आवळा, आंबा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, चिंच, ॲपल, बोर, लिंबू, नारळ, फणस ही झाडे लावावीत. सुधारित जातींचा व कलमांचा वापर केल्यास फळे लवकर मिळतात. लागवड करताना झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, जेणेकरून परसबागेत गर्दी झालेली दिसणार नाही. परसबागेत विविध प्रकारच्या रंगसंगती असलेल्या फुलझाडांची लागवड करता येते. देवासाठी, घरात सजावट करण्यासाठी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी फुलांचा वापर करता येतो. तसेच फुलांमुळे परसबाग आकर्षक दिसते. गुलाबाची फुले सर्वांना आवडतात. त्यासाठी गुलाबाची वेगवेगळ्या रंगछटा असलेली फुलझाडे लावावीत. गुलाबापासून अत्तर, गुलाब पाणी, गुलकंद, तेल बनविता येते. त्याचप्रमाणे मोगरा, निशिगंध, सदाफुली, लिली, झेंडू, डेझी, कार्नेशन, ॲस्टर, जास्वंदी, ग्लॅडिओलसची लागवड केल्यास परसबाग मनमोहक बनते. फुलझाडांची वेळीच निगा राखावी. त्याचप्रमाणे पाण्याचे नियोजन, किडी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधमाशा, फुलपाखरे यांच्या बागडण्याने निसर्गाच्या सानिध्यात वावरण्याचा आपल्याला आनंद लुटता येतो. भाजीपाला, फळभाज्या, फळझाडे, फुलझाडे याप्रमाणेच औषधी आणि सुगंधी वनस्पतीची लागवड किंवा कुंड्यांमधील या वनस्पती खूपच उपयुक्त ठरतात. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपल्या परसबागेत या औषधी वनस्पतींची आवश्यकता असते. त्यामध्ये कोरफड असेल, अश्वगंधा, शतावरी, आंबेआळं, ज्येष्ठमध, गवती चहा, पुदिना, वाळा, तुळस, वेखंड, गुळवेल, रिठा, सोनामुखी, पानपिंपळी, शिकेकाई अशा अनेक वनस्पतींचा समावेश होतो. विविध आजारांवर या वनस्पतींचा वापर करता येतो. त्यामुळे औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या अस्तित्वाशिवाय परसबाग परिपूर्ण वाटत नाही. परसबागेतील वनस्पतींना योग्य वाढीसाठी पोषक अन्नद्रव्यांची गरज असते. ही पोषक द्रव्ये विविध प्रकारच्या खतांद्वारे मिळू शकतात. खतांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जैविक खते आणि रासायनिक खते याचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. विषमुक्त असे अन्न मिळवायचे असेल तर परसबागेला रासायनिक खतांचा जास्त वापर करू नये. सेंद्रिय खते, हिरवळीचे खते किंवा जैविक खते वापरल्यास परसबागेच्या जमिनीची सुपीकता टिकून राहते. दर्जेदार आणि सकस असे अन्न आहारात मिळाल्याने आरोग्य चांगले राहते आणि आजारपणाचा खर्च वाचतो. सेंद्रिय खतांच्या वापराने जमीन भुसभुशीत राहते, जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते आणि त्यामुळेच फळभाज्या, भाजीपाला, फळे अतिशय चांगल्या दर्जाची मिळतात. परसबागेला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचे योग्य असे नियोजन आणि व्यवस्थापन करणे. झाडांच्या शरीरात विविध खनिजे, पोषक द्रव्ये वाहून नेण्याचे, पेशींचे विभाजन, विविध क्रिया करण्यासाठी पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. काही झाडांना खूप पाणी लागते तर काहींना अतिशय पाणी कमी लागते. पाण्याची कमतरता असेल तर त्याचे नियोजन हे अगोदरच करणे गरजेचे असते. पाणी कमी अधिक झाले तरी त्याचे परिणाम परसबागेतील झाडांकडे बघितले की लक्षात येते. झाडांना पाणी जास्त झाले की मुळे कुजतात आणि पाने पिवळी पडतात. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते, परंतु पाणी पडण्यास उशीर झाला तर पाणी द्यावे. फळधारणा होत असताना झाडांना पाण्याची जास्त गरज असते. पाणी देताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. कुंड्यामध्ये जी झाडे लावलेली असतात त्यांना पाणी देताना छिद्रावाटे पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो की नाही हे बघून द्यावे. पाणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये मुक्त पद्धतीने, रबरी नळीने, झारीने, आळे पद्धतीने, सरी वरांबा पद्धतीने, तुषार सिंचन, ठिबक सिंचन अशा पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. पाण्याचा जास्त अपव्यय होऊ नये यासाठी मुक्त पद्धतीने पाणी देण्याचा शक्यतो वापर करू नये. सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. शिवाय परसबाग अतिशय छान बहरते. परसबागेचे नियोजन करीत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पीक संरक्षण. परसबागेतील भाजीपाला, फळभाज्या, फळे ही कीडमुक्त आणि रोगमुक्त असायला हवीत. त्यासाठी कीडनाशकांचा वापर करावा लागतो. रासायनिक कीडनाशके वापरल्यास कीड रोगांचा बंदोबस्त झाल्याचे परिणाम त्वरित दिसून येतात, परंतु त्यामुळे इतर दुष्परिणामांकडे लक्ष नसते. रासायनिक कीटनाशकांच्या वापराने विषारी अंश अन्नामधून आपल्या शरीरात जातो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे शक्यतो सेंद्रिय आणि जैविक पद्धतीच्या कीडनाशकांचा वापर करावा. सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या कीडनाशकांच्या मुळे खर्चामध्ये बचत होते आणि फळभाज्या, भाजीपाला यामध्ये विषारी अंश शिल्लक राहत नाही. सेंद्रिय कीडनाशके घरगुती पद्धतीने बनवता येतात. अनेक सेंद्रिय पद्धतीची साधने पीक संरक्षणासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये दशपर्णी अर्क किंवा विविध वनस्पतींचे अर्क, ट्रायकोग्रामा म्हणजे गोमूत्र,
क्रायसोपार्ला या अशा कीटकनाशकांचा समावेश होतो. बुरशीयुक्त कीटकनाशकांचाही रोग नियंत्रणासाठी वापर केला जातो. परसबागेतील भाजीपाला आणि फळ पिकांवरील विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे सुरुवातीला रस शोषक किडी मोठ्या प्रमाणात दिसतात आणि यामध्ये तुडतुडे, पांढरी माशी, मावा, थ्रिप्स यांचा समावेश होतो. त्यामुळे अशी झाडे कोमेजतात, पानांची वाढ खुंटते आणि त्यानंतर भाजीपाला पिकावर फुले आणि फळे येऊ लागले की अळ्यांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. शेंडा खाणाऱ्या, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या दिसून येतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीच्या कीडनाशकांचा वापर करावा. कडुनिंबापासून तयार केलेल्या निमार्कामुळे किडीवर नियंत्रण मिळवता येते. कडुनिंबाच्या प्रत्येक भागात ॲझाडिरॉक्टिन हा घटक असतो. बियांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. निमतेलाची फवारणी केली तर कडवटपणामुळे पिकाला कीड खात नाही. निंबोळीपासून तयार निमार्क निमतेल तयार करता येते. निमार्क बनवण्यासाठी पिकलेल्या निंबोळ्या 3 महिने साठवल्यानंतर 6 महिन्यापर्यंत वापराव्या. बिया गर काढून 2-3 दिवस उन्हात चांगल्या वाळून घ्याव्यात. निंबोळ्या सालीसह वापरायच्या असल्यास 1.5 पट जास्त घ्याव्यात. निंबोळी कुटून त्याची भुकटी करावी. बारीक केलेली निंबोळीची अर्धा किलो भुकटी पातळ कापडात बांधून 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी कापडाची पुरचुंडी पिळून घ्यावी. त्यातून जास्तीत जास्त अर्क निघेल. त्यामध्ये 20 ग्रॅम कपडे धुण्याची पावडर किंवा साबणाचा चुरा वापरावा. मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे. त्यात अर्धा लिटर गोमूत्र टाकून फवारणी केल्यास सर्व प्रकारच्या किडींचा बंदोबस्त करता येतो. परसबागेप्रमाणेच गच्चीवर टेरेस गार्डन बनवता येते. शहरामध्ये जागेचा अभाव असल्याने ज्यांना शक्य आहे ते टेरेसवर छानपैकी बाग तयार करू शकतात. टेरेसवर भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा यामुळे झाडांची चांगली वाढ होते. गच्चीवरील परसबाग तयार करण्यासाठी सुरुवातीला पूर्ण टेरेस वॉटरप्रूफिंग करून घ्यावे. बीज प्रक्रिया केलेली बियाणे वापरावे. पॉलिथिन अंथरून त्यावर पोयटा माती किंवा गांडूळ खत, कंपोस्ट खत वापरून छोटे वाफे तयार करावे. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पतींची रोपे लावावी. कुंड्याचा वापर करून त्यामध्ये टोमॅटो, मिरची, कोबीसारखी रोपे लावावी. मोगरा, गुलाब, कढीपत्ता, लिंबूसारखी झाडे कुंड्यामध्ये लावता येतात. गच्चीवरील परसबागेला पाणी देताना शक्यतो झारीचा वापर करावा. काही भाज्यांना आधाराची गरज असते. त्यासाठी कुंडीमध्ये काठी ठेवून रोवून ठेवावी. वेलवर्गीय भाज्यांना मांडवाची गरज असते. त्यासाठी चौकोनी बांबूच्या सहाय्याने मांडव तयार करावा, म्हणजे वेल मांडवावर चढेल. गच्चीवरील परसबागेत रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे ताज्या आणि चवदार भाज्या खायला मिळतात. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. वातावरणातील तापमान 6 ते 8 अंशांनी कमी होते आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा किंवा निसर्गाचाच एक भाग म्हणून आनंद लुटता येतो. परसबाग आजच्या धावपळीच्या जगात एक महत्त्वाचा घटक बनत आहे. निसर्गाचा समतोल बिघडत असताना आणि बाजारातील अन्नामध्ये असलेली विषारी अंश पोटात गेल्याने शरीराचे आरोग्य धोक्यात आले असताना एक घरगुती चांगला पर्याय म्हणून परसबागेकडे वळले पाहिजे. त्यामुळे निरोगी जीवन जगता येईल, निसर्गाच्या सानिध्यातील आनंद लुटता येईल आणि त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी परसबाग फुलवावी. त्याचा स्वतः कुटुंबाला लाभ मिळवून द्यावा आणि इतरांनाही प्रोत्साहन द्यावे. हीच परसबाग आपल्या सर्वांच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचे पर्व आणेल यात शंका नाही. आणि मित्रांनो, हा होता परसबाग टेरेस गार्डन यावरचा व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.